सुरेश धस हे महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट देण्यासाठी परळीमध्ये आले होते, पण सुरेश धस चले जाव अशा घोषणा ज्या आहे ते अजित पवार गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी घोषणाबाजी करत असलेले पाहायला मिळत आहेत। दादा सुरेश धस चले जाव या घोषणा देतात, काय मागणी? परळी शहराची नाहक जी बदनामी केलेली आहे, कुठलंही काही नसताना गुन्ह्यागोविंदा नाही तर कधी जातीवाद नसताना समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या सुरेश धसचा आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आमच्या यामध्ये साहेब दोषी नाहीत ना अण्णा दोषी नाहीत। काय सुरेश धस चले जावच्या घोषणा देतात? सुरेश धस चले जावच्या घोषणा सुरेश धसचे काय चले जावच्या घोषणा देतात का? कारण सुरेश धसने परळी इतकी बदनाम केली। परळीमध्ये इतके लोक सुज्ञ लोक राहतात, चांगले चांगले लोक राहतात। परळीचे वैद्यनाथ मंदिर आहे इथं आणि लोक यायला आता भ्यायलेत। सुरेश धस काही गुंड पिंड बनतं आता असं ही सगळे विद्यानगर आहे, सगळे प्राध्यापक शिक्षक सुशिक्षित वर्ग आहे सगळा, आम्ही सुद्धा तिथं राहतो। मग काय सगळी परळीच गुंड आहे का? सुरेश धस जे म्हणतात गुंड आहेत गुंड आहेत। आज ते महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी महादेव मुंडेचे द्यावा दिले तर त्यांनी मग आंध्राच्या कुटुंबाला जावं ना। 8 महिन्यापूर्वी आंध्राचा मर्डर झालेला आहे, त्याच्यामध्ये बबन गीते आरोपी आहे, त्याचा काय बद्दल का बोलत नाहीत ते? एकाच बाजूने का बोलतात? आजार झाला असल्या बोल बच्चन यांच्या हे चुकीचं आहे माहिती का? परळीला बदनाम केलं ह्याच्याबद्दल आमचा सुरेश धसला धिक्कार आहे। आणि जातीवाद जे उफळून काढला सुरेश धसने परळीमध्ये, तुम्ही बघा जातीवाद कोणत्याही प्रकारचा जातीवाद नाही आणि सामान्य जनतेला कसलाही त्रास नाही। आम्ही सुद्धा सामान्य आहेत ना, बाकी सगळे सामान्य सगळे विद्यानगर आहे ना। हे महाराष्ट्रातल्या वंजाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना लक्ष करणारा सुरेश धस तोंड काळे लपून फिरणार आहे भविष्यामध्ये। कारण MPSC मध्ये लागलेल्या कर्मचाऱ्यांना लक्ष करतो, IAS झालेल्या महाप्रशे झालेल्या अधिकाऱ्यांना तो लक्ष करतो। याचाच अर्थ असा की तो जाती अभिनिवेशातून जाती द्वेषातून पछाडलेल्या पद्धतीने सुरेश धस आरोप करीत आहे। हे अतिशय चुकीचं आहे। एका हत्येच्या आडून अतिशय भस्मासुराचं राजकारण तो करत आहे। लोकनेते गोपीनाथराव मुंडे असताना सुद्धा ते म्हणले होते की या भस्मासुराचा मी अंत करणार आहे। तर या दरम्यान येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र सुरेश धस चले जाव अशा घोषणा ज्या आहेत ते धनंजय मुंडे समर्थक या ठिकाणी देत असल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यदुज मीडिया, बीड, परळी।